एसपी ब्लॉग में आपका स्वागत है। तो ये मेरा फर्स्ट ब्लॉग है। हम लोग जा रहे हैं डोंबिवली पलावा से गेटवे ऑफ इंडिया की तरफ और देखते हैं लेट्स सी अभी वहाँ पहुँच के। आज रामनवमी है, बहुत अच्छा दिन है, तो आज अच्छे दिन से मैंने एक ब्लॉग स्टार्ट किया है। प्लीज़ ज़रा सपोर्ट कर दीजिए, लाइक कर दीजिए और शेयर भी कर दीजिए मेरे चैनल को। अभी रात के बज चुके 10:44। एक्चुअली मेरे घर के यहाँ से गेटवे ऑफ इंडिया ऑलमोस्ट 50 किलोमीटर्स दूर है। तो ये राइड अप एंड डाउन करके ऑलमोस्ट 100 के आसपास ही होने वाला है। और देखते हैं, अभी हम लोग पहुँच चुके हैं शिलफाटा सर्कल। एक्चुअली ये शिलफाटा नहीं, इसको कल्याण फाटा सर्कल कहते हैं। तो यहाँ से शॉर्टकट है वाशी महापे की तरफ। अगर लेफ़्ट मारते और राइट मारते तो थाना की तरफ जाओगे। मैं शूट कर रहा हूँ गोप्रो हीरो 11 से और देखते हैं अभी इसकी वीडियो क्वालिटी कैसे। सुपर वाइड मोड पे रख के मैं सुपर व्यू मोड पे रख के मैं शूट कर रहा हूँ। और मोनो का मैंने माइक लगाया हुआ है इसमें, और मैंने इसके लिए केस मंगाया है प्लास्टिक का। और देखते हैं अभी इसकी वीडियो क्वालिटी कैसी है। मैं शूट कर रहा हूँ 1080 30 FPS पे। तर मित्रांनो, नाईट ड्राईव्ह करण्याचा हेतू हे बघा, इथे हे असे छक्के बसलेले असतात। एकदम काय बोलणार, पूर्ण नवी मुंबई याला विळखा घातल्या बघा। घोडा मस्त आहे। नवी मुंबईला यांनी विळखा घातलेला आहे। असं रात्र होते तसं नाईटला यांची वाटचाल चालू होते। समजून घ्या तुम्हीच कुठली वाटचाल। मित्रांनो, नाईट ड्राईव्ह करण्याच्या मागे कसं आहे, आता सध्या गरमीचा सीझन आहे। गरमीच्या सीझनमध्ये आहे ना, रात्रीच टेम्परेचर असं आहे की ते 30-35च्या आसपास येतं आहे। सध्या मुंबईमध्ये खूप गरमी आहे, खूप 42-43 डिग्रीपर्यंत तापमान जातं आहे। आणि त्यामुळे दुपारी म्हणजे बाहेर फिरण्यामध्ये काहीच अर्थ नाही राहिला आहे। आणि दुसरी गोष्ट असं आहे की नाईटला मुंबईमध्ये आहे ना, ॲक्च्युली ट्रॅफिक कमी असते आणि सिग्नल नसतात। तर तुम्ही एन्जॉय करू शकता तुमची मुंबईमध्ये फिरण्यासाठी राईड वगैरे असेल। तुम्ही कार घेऊन जात असाल किंवा बाईकवरती जात असाल तर तुम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा नाही लागणार आणि सिग्नलचा सामना करावा नाही लागणार। तुम्ही मॅक्सिमम जरी मुंबईपासून 50-100 किलोमीटरच्या अंतरावर जरी राहत असाल तरी ऑलमोस्ट, आता मी तर 50 किलोमीटर मुंबईच्या बाहेर राहतो आहे, तर मला तर 1 ते 1.5 तास इनफ होतात। मॅक्सिमम 2 तास जर का मी कुठे थांबलो तरी पण 2-1 तासात मी फिरून रिटर्न घरी पण जाऊ शकतो। बघा मित्रांनो, आता इथे ब्रिजचं काम चालू आहे पूर्ण। ॲक्च्युली मी बघतो नवी मुंबईचे बरेचसेच असे ब्रिज खोदून ठेवलेले आहेत। इथे सिमेंटचं करत आहेत, कारण इथे डांबर असल्यामुळे आहे ना, हेवी ट्रॅफिक जेव्हा जाते तेव्हा वर खाली खूप असे खड्डे होतात आणि त्यामुळे बाईकर्सचा ॲक्सिडेंट होतो आणि बऱ्याच कारचा पण ॲक्सिडेंट होतो। असे बघा, हे मध्ये पॅच आलेत तसे वर खाली असल्यामुळे इनबॅलेन्स होतात बाईक्स। आता इथे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सुरू केलेलं है। तो दोस्तों, अभी हम लोग पहुंच गए ऐरोली। बीच में पता नहीं, मैंने कैमरा एक्चुअली उल्टा माउंट किया है, तो मुझे देखना था उल्टा माउंट करके व्यू कैसा है। तर बघूया आता काय रेकॉर्ड झालं आहे। मध्ये मी बडबडत होतो बरंच काही आणि नंतर कळलं की कॅमेरा स्टँड बायला गेलेला, तो रेकॉर्ड झालंच नाही। आता काय कॅप्चर झालं आहे काय नाही, थोडंसं पुढे कुठे थांबून मी एकदा चेक करेन। तर आपण पोचलो ऐरोलीमध्ये। ॲक्च्युली मी सांगत होतो की मुंबईमध्ये नाईट राईडची मजा काय येते की तिथे ट्रॅफिक नाही लागत आणि आपल्याला सिग्नलला थांबण्याची गरज नाही लागत। दर 100-200 मीटरला सिग्नल येतात, ते थांबण्याची गरज नाही लागत। आणि पार्किंगसुद्धा आपल्याला भेटते। आपण जर का कार घेऊन जात असो किंवा बाईक घेऊन जात असो तर आपल्याला पार्किंगचं एवढं टेन्शन नाही, पार्क करता येते। प्लस वेदर थोडासा चिल्ड असतो रात्रीच्या वेळेस मुंबईमध्ये। बघा, ही ट्रक बंद झाली आहे आणि कशी मध्येच बंद झाल्यामुळे खूप ट्रॅफिक जाम झाली आता इथे। बरोबर रस्त्याच्या
एका लेनमध्ये लेफ्टलाच ती बंद झाली आहे. RTO वाले पण सध्या आले नाही आहेत वाटतं, आणि एवढी हेवी ट्रक असल्यामुळे कोण धक्का मारून साईडला सुद्धा करू नाही शकत. ट्रक बंद झाली आहे मध्येच ब्रिजवरती. रिस्की स्पॉट आहे मागून येणाऱ्या गाड्यांसाठी. सडनली लक्षात येत नाही ती गाडी उभी आहे तिथे एवढी मोठी, कारण त्याला रिफ्लेक्टर लागले असतील बहुतेक, पण ती मातीवरती चालणारी ट्रक दिसते. त्या रिफ्लेक्टरला पण माती लागली त्यामुळे ना तिथे काही रिफ्लेक्ट होत नाही, चमकत नाही, आणि ती गाडी अक्षरशः लांबून जो स्पीडमध्ये येत असेल ना त्याला ती दिसतच नाही, एवढी मोठी ट्रक असून सुद्धा. एकदम क्लोज रेंजमध्ये आल्यावरती कळतं अरे बापरे ट्रक थांबली इथे. मॅडम हात दाखवून रोड क्रॉस करता, जाऊ द्या लहान मुलगी आहे काय करणार. इथे कुठे सिग्नल पण नाही आहे आणि झेब्रा क्रॉसिंग पण नाही आहे. अरे काय बोलणार एवढं जवळ चुती झाला. अरे बापरे ट्रॅफिक आहे इथे एवढं रात्री 12 वाजता सुद्धा. तसं बघाल तर कल्याण डोंबिवलीची ट्रॅफिकच्या समोरही काहीच नाही आहे. म्हणजे जे कोणी कल्याण डोंबिवली पलावाच्या आसपास राहत असाल, त्या रूटने जर का ट्रॅव्हल करत असाल तर त्यांना तर नक्कीच माहिती असेल पलावाची कंडिशन सध्या काय आहे. तर का कोण संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान डोंबिवलीच्या दिशेला जात असेल तर त्यांना तर माहितीच आहे तिथे कसे हाल होतात लोकांचे. त्याच्यासमोरही ट्रॅफिक काहीच वाटत नाही. अक्षरशः कुठेही फिरा, मुंबई पुणे ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे सर्वीकडे. स्ट्रेट गेलं तर आपण जाऊ बँड्रा वर्ले सी लिंक. थर्टी वर्षच्या वेळेस इथे एवढी जबरदस्त लाईटिंग करतात ना, आणि इथे इंडियाचा आपला फ्लॅग लावतात तेव्हा तो जो फडकतो हवा आल्यावरती तो एवढा ऑसम लुक असतो ना की खरं प्राऊड होतं इथे की आपण इंडियन आहोत. ZX 6R येते, ZX 10R आहे का 300 आहे, हो डुकाटी आहे. ही 2 सिलेंडर आहे ना तर तिचा साऊंड समजून येत नाही, हेवी साऊंड आहे असं वाटतं. 4 सिलेंडर तर लगेच ओळखता येते, 4 सिलेंडर आहे. ओळखा कमेंटमध्ये टाका डुकाटीचा कोणता मॉडेल आहे. आणि मित्रांनो माहीत नाही काय झालं, गोप्रो तर नवीन आहे, आता हँग झाला होता. मी रेकॉर्डिंग मध्ये क्विक स्टार्टवरती ठेवलं आहे आणि काही स्पॉटवरती आल्यानंतर मी क्विक स्टार्ट ऑन करतो आणि गरज नसेल तेव्हा मी ऑफ करतो. तर आता मी इथे मध्ये माउंट मेरीच्या थोडंसं आधी टर्नवरती येऊन थांबलो तर तिथे बघितलं तर ॲक्च्युली ऑटोमॅटिकली गोप्रो गेला होता फोटो मोडवर आणि रेकॉर्डिंग थांबली आणि मी ऑफ करत होतो गोप्रोला तर गोप्रो हँग झाला. असं व्हायला तर नाही पाहिजे, कॅमेरा नवीन आहे, कदाचित सॉफ्टवेअर ग्लिच असेल, बघू आता. आणि मला ते उलटा लटकवल्यामुळे कळतसुद्धा नाही आहे की याच्यामध्ये रेकॉर्डिंग आहे की नाही. पूर्ण हेल्मेट काढून नंतर मला चेक करावं लागतं रेकॉर्डिंग स्टार्ट आहे की नाही. बघू आता नेक्स्ट टाईम मी जरा माउंट वेगळा बघतो की मला त्याची स्क्रीन दिसेल, थोडासा अंदाजा येईल स्क्रीन दिसल्यानंतर. ॲक्च्युली मी स्क्रीन पण बघितलेली जरा वरती लावून, तो एकदम डोळ्यासमोर येतो आणि मला डिस्प्लेमध्ये काय आपल्या गाडीचा स्पीड आहे तो समजत नाही, तो दिसत नाही तिथे. थोडं वाकडं बघितलं ना तिथे डिस्प्लेवरती, वाकडी नजर मारली तर कळतं आपल्याला स्पीड किती आहे. बघू आपण आता इथून माउंट मेरीच्या इथून सलमान खानच्या घराकडे जाऊ, बँड स्टँडला. शाहरुख खान सलमान खानच्या घराकडे. रिसेंटली सलमान खानच्या तुम्हाला तर माहिती असेल बघा माउंट मेरी आले चर्च, सलमान खानच्या घराजवळ फायरिंगसुद्धा झाली होती. आता तिथे कसा आहे पोलीस बंदोबस्त किंवा काय आहे तिथे गेल्यानंतर कळेल, थांबवतात का तिथे आपल्याला. मस्त आहे, ब्रिटिश काळी बांधलेला हा चर्च आहे. आता आपण आलो इथे मन्नत समोर, बँड स्टँड मन्नत, शाहरुख खानचा बंगलो. बघा समोर अजून बरीच लोक आहेत तिथे सेल्फी काढण्यासाठी थांबलेत. पण याच्या ऑपोजिट
बँडस्टँड मस्त आहे इथे बसण्यासाठी. आपण पण थोडा वेळ इथे थांबूया आणि नंतर पुढे निघूया. मित्रांनो, आता आपण निघत आहोत इथून बँडस्टँडवरून. समुद्राला आज ओटी आहे आता यावेळेला. थोड्या वेळ आधी इथे आर्यन खान आला होता, आता आतमध्ये गेला. रोल्स रॉईस होती आय थिंक त्याची. खूप सिक्युरिटीवाले वगैरे आले, लोकांना साईडला केलं. तिथे खूप लोक गर्दी करून आहेत त्याच्या गेटवरती सेल्फी काढण्यासाठी. छपरी साले याच्यामुळेच एक्झॉस्ट बॅन केले. सिंगल सिलेंडरला एक्झॉस्ट लावल्यानंतर बरेच लोकांचा असा गैरसमज आहे की त्यांना 4 सिलेंडर टाईप आवाज येईल. तसं नसतं. तर आपण चाललो गॅलेक्सी अपार्टमेंटकडे. तिथून नंतर आपण माहीमवरून वरली आणि आपण गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह असं थांबणार नाही आपण जास्त तिथे. आपण थांबू तर ताज हॉटेलजवळ. मरीन ड्राईव्हवरून कंटिन्यू आपण निघूया एक राईड करत. आता इथे काय सिक्युरिटी केली यांनी, पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी. 4-5 दिवस आधी त्याच्या घराच्या इथे 4-5 दिवस झाले असतील मे बी, फायरिंग केली होती लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मेंबर्सने तिथे. तरी एवढी सिक्युरिटी दिसली नाही आता. बघा एका टॅक्सीमध्ये किती लोक बसलेत बघा, तुम्हाला दाखवतो. या वॅगनरच्या पुढे काली पेली टॅक्सी आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जण 5 सीटर गाडीमध्ये 10 जण बसलेत. गाडीचा नंबर आहे MH02 BQ 9804. सेंट्रो आहे, ओल्ड मॉडेल. बापरे, 5 सीटर टॅक्सीमध्ये 10 जण बसलेत. कमाल आहे बाबा, जादू आहे ही, जादू. आणि टॅलेंट आहे हा बसवण्याचा पण पॅसेंजर्सला. स्कोडा होती ऑक्टिविया, मस्त ट्यून केली आहे. बघूया आता चेकिंग चालू आहे. आपल्याला थांबवतात का इथे. चला, चांगलं आहे, नाही थांबवलं. एवढं मोठा कंटेनर चाललं आहे ॲक्च्युली. कंटेनर नाही, क्रेन चालली आहे खूप मोठी. वाटतं हा बघा, हा कोस्टल कोड आता नवीन तयार झाला आहे. हे टू नरिमन पॉईंट. आणि लेफ्ट साईडला वाचलं नाही, व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल काय होतं ते. हा जो नवीन कोस्टल कोड तयार झाला आहे तो. तिथले पत्रे काढले वाटतं यांनी. काही महिन्याआधी आलेलो मी, मला वाटतं एक 7-8 महिन्याआधी आलेलो, तेव्हा पत्रे होते इथे. ते मत्स्यालय वगैरे आता दिसतच नाही, ते गायबच झालं आहे. पण तिथे पत्रे लावल्यामुळे मत्स्यालय कधी येतं आणि जातं ते कळत पण नाही. चला, सिग्नल पण चालू झाला आपला. मित्रांनो, आता आपण पोचलो इथे ट्रायडेंट हॉटेल जवळ. तुम्ही पाहू शकतात ओबेरॉय ट्रायडेंट. इथेच ते 2 टेररिस्ट घुसलेले 2008ला. जी वॅगन, वा, मुंबईत जी वॅगन खूप दिसतात. मला वाटतं आता अर्ध्यापेक्षा जास्त जी वॅगन तर अंबानीच्या सिक्युरिटी फोर्समध्ये आहेत आणि त्याच्या वाईफच्या
बंगलोच्या बाहेर पण खूप जी वॅगन होत्या सिक्युरिटीवाल्यांकडे. तर पुढे मला वाटतं बॅरिकेटिंग केले, बंद केलं आहे. पण इथून युटर्न मारू. मला थांबण्याचा थोडा विचार होता इथे, पण आता रात्री 1:30 वाजता पोलीस थांबून नाही देत. ठीक आहे, पोलीस बसलेतच आहेत. आणि हा ट्रायडेंट आणि हा ओबेरॉय हॉटेल दोघांवरती अटॅक केलेला आहे. रात्री 1:30च्या नंतर ते सकाळी 4 वाजेपर्यंत तिथे पोलीस कोणालाच थांबून नाही देत. थोडीफार अशी फॅमिली असेल, लेडीज वगैरे, तर थोडेफार बसले, उतरले, 1-2 मिनटात लगेच ते शिटी मारायला सुरुवात करतात. थांबून नाही देत तिथे, निघा बोलतात. मित्रांनो, इथे आपल्याला दिसली आता एक मुंबई मंत्रालयाच्या समोरच लॅम्बोर्गिनी उरुस. काय जबरदस्त गाडी आहे, वा. चला, काहीतरी भेटलं बघायला. सुपर्ब यार. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे गेटवे ऑफ इंडियाला, हॉटेल ताजच्या इथे. तर समोर आहे गेटवे ऑफ इंडिया आणि हा राईट साईडला आपला ओल्ड ताज हेरिटेज आणि न्यू ताज हेरिटेज. बघू आता काय इथे थांबून देतात का मुंबई पोलीस आपल्याला, की इथून पण शिट्या मारायला सुरुवात करतात. यांना तर पळवलं आहे, मला तर वाटतं थांबून देणार नाही. हा बघा आपला मुंबईची शान असलेला ताज पॅलेस. हो, आणि हा गेटवे ऑफ इंडिया. आता इथे थांबून तर नाही देते ते. आपण इथूनच निघूया राईट साईडने. मित्रांनो, आता आपण वाशीच्या पुलाच्या जवळ पोहोचलो, वाशी ब्रिज जवळ. आपण येताना आलो होतो ऐरोली मार्गे, आता जाताना जातोय वाशी मार्गे. बघूया आता. माईक तर मी हेल्मेटच्या आतमध्ये अटॅच केलं आहे. आता विंड नॉईज कशी आहे मला ते चेक करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही इम्प्रूव्हमेंट करता येते का, करूया. आपण पोचलो आहोत वाशी नवी मुंबई पाम बीच रोडला. आता आपण घरच्या रस्त्याला आहोत आणि आता इथून मला वाटतं अजून एक 15 ते 18 किलोमीटर थोडासा प्रवास करावा लागेल. आणि आता किलोमीटर आपण बघूया 99.4 झालेत. तर ऑलमोस्ट आपण आज 100 किलोमीटरची राईड केली आहे मुंबईमध्ये जाऊन येऊन. आणि अजून तुम्ही पकडा 10 ते 20 किलोमीटर, 125 किलोमीटरची राईड आपली झाली आहे. तर मित्रांनो, इथेच मी आता हा ब्लॉग बंद करतो. ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला सांगा. आणि याच्यामध्ये माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल त्या पण मेन्शन करा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू. गुड नाईट. टेक केअर.